नमस्कार, मी राजेश महागावे, छत्रपती शिवाजी विद्यालय हडको अध्यक्ष आहे. तरी शैक्षणिक वर्ष 26-27साठी आमच्या शाळेने प्रवेश सुरू झालेला आहे. तरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे विद्यार्थ्यांनी. आज असं आम्ही विद्यार्थ्यांचे लहान चिमुकल्यांचे लक्ष्मीच्या रूपाने आज आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. तसं सेल्फी पॉईंट, तसंच शिक्षकांकडून पण सगळ्या प्रकारे तयारी झालेली आहे. मोफत पुस्तक वाटप, तसेच गणवेश वाटप या प्रकारचं नवीन वर्षामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारचे सुविधा दिलेली आहे. तरी गेली 35 वर्ष आम्ही या शैक्षणिक कार्यामध्ये सातत्याने आहोत. दरवर्षी उत्स्फूर्त विद्यार्थी आमच्याकडे प्रवेश घेतात. त्याचबरोबर दरवर्षी आमचे शालेय उपक्रम आम्ही शाळांमध्ये चांगल्या प्रकारे राबवतो. त्यामुळे पालकांचा पण आमच्याकडे चांगल्या प्रकारे पालकांचा पण प्रतिसाद आहे. तरी मी सर्व पालकांना आणि सर्व शाळांना नवीन या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देतो. तसंच आम्ही शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांची सहली, क्षेत्रभेट, परत आषाढी पौर्णिमा निमित्त आम्ही कार्यक्रम घेतो. वृक्षारोपण आहे, तसंच पुन्हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम, दहीहंडी, परत आमचे गॅदरिंग या प्रकारे आमचे दरवर्षी आम्ही विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेत असतो. तर आम्ही आता 2-3 वर्ष झालं आम्ही यामध्ये थोडं नवीन आम्ही काही ॲड गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. जसं की पारंपरिक, जसं आपलं संस्थे अनुदानित शाळा ज्या प्रकारे शिक्षण घेते त्या प्रकारे आम्ही नवीन याच्यामध्ये संगणक वर्ग सुरू केलेला आहे. पुन्हा शाळेमध्ये प्रोजेक्टर घेतलेला आहे. दररोज प्रत्येक पहिलीपासून ते 7वीपर्यंत विद्यार्थ्यांना आम्ही संगणकाचे पण एक क्लास होतो आमचा, रोज एक क्लास होतो विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर प्रोजेक्टरवर पण आम्ही शिकवतो विद्यार्थ्यांना, जेणेकरून त्यांना आज म्हणजे चित्र व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही पाहून विद्यार्थ्यांच्या काही लवकर लक्षात बसते. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी पण देतो. ज्या स्थळावर जाऊन मागे आम्ही 2 वर्षाखाली विद्यार्थ्यांना RTO ऑफिस, पोलीस स्टेशन, अग्निशमन दल इथे नेऊन आम्हाला विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात आम्ही हे पोलीस काय करतात किंवा RTO वाले काय करतात, अग्निशमनवाले कशा प्रकारे जाळ विझवतात, या सगळ्या गोष्टीची आम्ही विद्यार्थ्यांना लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी आम्ही दाखवलेला आहे. आज आपण पालक, आज पाहतो मी पालक फार हे संवेदनशील झालेला आहे. कारण पालकांना आज कॉम्पिटिशन म्हणून इंग्लिश मिडियम पण आम्हाला बरेचसे आलेले आहेत. त्यामुळं या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आम्हाला नाविन्यपूर्वक काहीतरी करणं गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थीला त्याचा आउटपुट मिळेल आणि पालक पण समाधान होईल. कारण इंग्लिश मिडियमची आज आपण म्हणतो इंग्लिश मिडियम पण जागोजागी झालेले आहेत. त्याला आपला शासकीय शाळा पण याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, जेणेकरून आज आपल्याकडे पालक स्वतःहून येईल ॲडमिशन घेण्यासाठी. त्यासाठी मी पालकांना मराठी शाळा निवडा, जेणेकरून विद्यार्थ्यांना नक्की त्याचा फायदा होईल आणि मातृभाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाल्यावर त्यांना ते समजायला सोपं जाते. कारण आपण घरी मराठी बोलतो आणि शाळेत पण तेच बोलवतो विद्यार्थ्यांना, ती परेशानी होणार नाही आणि लवकर त्यांना त्या गोष्टीचं कौशल्य निर्माण होईल.